स्वागत आहे आपल्या छानशा अशा एका ब्लॉगमध्ये। आणि मी आरती। जय शिवराय सर्वांना। तर बघू शकता संध्याकाळची वेळ होती आणि आता म्हणलं तर उन्हाळ्यामध्ये सर्वच गावच्या यात्रा वगैरे सुरू होतात, त्यामुळे आमची पण गावची यात्रा सुरू झालेली आहे। नारायणगाव येथे मुक्ताई देवीची यात्रा। तर आम्ही तिथे आलेलो आहोत। संध्याकाळची वेळ होती तर आम्ही 7 वाजता निघालो होतो घरून, त्यामुळे अंधार पडला होता। पण यात्रेत आल्याच्या नंतर असं वाटलं की संध्याकाळ आहे म्हणून काही कळलंच नाही। टायमाचं जे की आहे ना अजिबात भान राहत नाही। सकाळ संध्याकाळ कोणती असो, यात्रा म्हणलं की खूप मजा, एन्जॉय आणि भरपूर प्रमाणात वस्तू खरेदी करणं हीच असते सर्वात जास्त मजा यात्रेमध्ये। तर तुमच्या गावची यात्रा झालेली आहे का नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा, आणि झालेली असली तर नक्कीच शेअर करा। तरच चला म्हणलं आधी आपण दर्शन वगैरे करून घेऊया, नंतर मग खूप गर्दी वगैरे होते। आणि आमच्या इकडली यात्रा आहे ना 7 ते 8 दिवस असते बरं का। कोणाकोणाला माहिती आहे नारायणगाव मुक्ताई देवी यांची यात्रा हे नक्की सांगा। यात्रा आई मुक्ताई देवीची शोभा, अखंड नारायणगावची शोभा। मुक्ताई देवी व काळोबा देवस्थान यात्रे महोत्सव नारायणगाव। आई मुक्ताई देवी व काळोबा देवाची यात्रा उत्सवाची सुरुवात। नारायणगाव ही यात्रा नाही तर एक भक्ती, शक्ती आणि थरार यांचा महासंगम। तर इथे बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात जे की कार्यक्रम होतात। तर ही जुन्नर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही मानली जाते। तर इथे भरपूर प्रमाणात जे की कार्यक्रम होतात, जे की नाट्य होतं, तमाशा होतं, दारुगोळा होतं, अशा भरपूर प्रकारचे जे की कार्यक्रम पण तिथे आयोजिले जातात आणि खूप छान वाटतं असं बघायला वगैरे। तर भरपूर प्रमाणे अशा प्रकारे कार्यक्रम खूप होतात आणि जवळपास जे राहत असेल त्यांना तर माहितीच असेल। आणि त्यानंतर आम्ही पण एक कार्यक्रम बघितला की जे की दारुगोळाचा जो कार्यक्रम आहे तो पाहिला, पण जे की आपल्याला हे चॅनलवरती यूट्यूबवरती टाकता येत नाही, आपल्याला कॉपीराईट वगैरे येऊ शकतं, त्यामुळे मग नाही टाकला। आणि बघू शकता फायनली जे की मंदिरामध्ये आलेलो आहोत आम्ही, आणि बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं होतं। लाईटिंग वगैरे बघू शकता, आणि दिव्याचं जे की लाईटिंग आहे ना खरंच अप्रतिम दिसत होती। त्यानंतर गणपती बाप्पांचं जे की त्यांनी लाईटिंग वगैरे सजवलेलं होतं ते पण छान वाटत होतं। त्यानंतर बघू शकता गर्दी तर खूप होती। चला म्हणलं आधी दर्शन वगैरे करून घेऊया, कारण मग एकदा दर्शन झाल्याच्या नंतर मग आपण यात्रेमध्ये घुसलो की आपल्याला काही भानच राहत नाही जे की खरेदी वगैरे करण्यासाठी, राजपाळणे वगैरे खेळण्यासाठी। आणि बघू शकता पाठीमागे माझी भरपूर प्रमाणात जे की गर्दी वाढत होती, कारण आता जे की संध्याकाळची वेळ असल्यावर ना जवळपासचे बरेचसे लोक संध्याकाळी येतात, आणि यात्रा म्हणले की संध्याकाळचीच मजा खूप छान वाटते। संध्याकाळी यात्रा करायला खरंच भारी वाटतं। तर मंदिरामध्ये आलो आम्ही आणि लाईनीमध्ये उभा राहिलो, तर आम्हाला 15 ते 20 मिनटं जे की लाईनीमध्ये दर्शन घेण्यासाठी लागले होते। गर्दी असल्यामुळे तेवढा वेळ लागतो, नाहीतर मग लगेच दर्शन होता। एरवी एवढी गर्दी नसते, पण ज्यावेळेस यात्रा असते ना त्यावेळेस खूप लांबून लांबून जे की लोक वगैरे येत असतात दर्शनासाठी। तर बघू शकता फुलाने जे की पूर्ण डेकोरेशन जे आहे ना एकदम छान आणि ओरिजिनल फुलाने जे की डेकोरेशन केलेलं आहे। तर बघू शकता खूपच भारी वाटत होतं। त्यामुळे मग आदित्यला नारोईला ना म्हणलं जा तुम्ही पलीकडून बसा, त्यांना काही लाईनीमध्ये उभा केलं नाही, पण त्यांना कुठं करमतं, ते आलेच परत। आणि इथं बघू तर आरोहीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघितलाच असेल, खूप खुश होती आरोही। तिला खूप साऱ्या वस्तू जे की मिळणार होत्या त्यामुळे। आणि हे बघा मंदिरामध्ये आम्ही म्हणजे लाईनीमधून पुढं आलेलो आहोत। तर तुम्हाला बघू शकता देवीचं माझ्यासोबत पण छान असं दर्शन झालं असेल, जे की मुक्ताई देवी आहे। आणि खरंच खूप मस्त अशी साडी वगैरे त्यांना घातलेली होती आणि खूप छान वाटलं। त्यानंतर आम्ही पण दर्शन वगैरे घेतले, आणि खरंच एक मनाला ना असं एकदम मस्त असं समाधान भेटतं, प्रसन्न वाटतं। तर हा आहे फोटो पॉईंट, जे की दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। त्यानंतर हा आहे फोटो पॉईंट, आणि इथे भरपूर जी पब्लिक असते ना त्या फोटो वगैरे काढतात, आणि लायटिंगनी पण खूप सुंदर असं सजवलेलं होतं। आणि पोस्ट वगैरे पण मी शेअर केलेली आहे, नक्कीच तिथे चॅनलवर जाऊन आपल्या पोस्टला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। मंडळी तुम्ही काय कमेंट वगैरे करतच नाही, प्लीज कमेंट करत जा। चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल। आणि त्यानंतर बघू शकता हे जे काही आहे ना हे तर नारायणगावची डेव्हलपमेंट आहे, म्हणजे नारायणगाव पहिले कसं होतं कसं नाही त्यांनी ते दाखवलेलं आहे फोटोच्या द्वारे, आणि कशा प्रकारे त्याचा बदल झाला हे सर्व त्यांनी ना ह्या वर्षी नवीन जे की फोटो वगैरे लावलेले आहे। प्रत्येक वेळेस नसतं, पण प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी ते घेऊन येत असतात। आणि नारायणगावची पूर्ण जे की हिस्ट्री आहे ना ती त्या फोटोमध्ये त्यांनी कॅप्चर केलेली होती, आणि मस्त असे खाली पण लिहून ठेवलेलं होतं
त्यानंतर मग यात्रेमध्ये पोहोचलो दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर. आणि राजपाळणे आता बघू शकता, बापरे, मला तर खरंच खूपच भीती वाटते हे राजपाळणे मोठे मोठे पाहून. आणि खरंच त्यानंतर मग आरोहीला आणि आदित्यला नाही का हे जम्पिंग पॉट खेळायचं होतं, त्यामुळे मग त्यांना तिथे पाठवलं दोघा जणांना. आणि आम्ही जे की थांबलो तिथे. आणि मुलं कसे भरपूर एन्जॉय करतात. तर तुम्हाला पण राजपाळण्यात बसायला वगैरे आवडतं का हे नक्कीच सांगा. मला तर खूपच भीती वाटते, त्यामुळे मी कधीच बसत नाही. आणि इथं चाललेलं आहे मुलांचा एन्जॉय. आता तर ना खूपच नवीन नवीन प्रकारचे जे की पाळणे वगैरे आलेले आहे. आणि बघू शकता तुम्हाला इथून पुढे मी जे की दाखवते तुम्हाला एकदम नवीन प्रकारचा जो की पाळणा आहे. तर हा बघू शकता, हा गेल्या वर्षीपासून जो की पाळणा आलेला आहे. याला काय म्हणतात, पैसे देऊन स्वतःचे जिरून घेणे हा एक वाक्य याला शोभतो बरोबर. कसा तो हालतो एकदम बेकार. त्यानंतर मग आरोहीला परत दुसरा जम्पिंग पॉट खेळायचा होता, त्यामुळे मग तिथे गेली. तर तिथे ना बॉल वगैरे टाकलेले होते आणि तेच पाहून मुलांना ना खरंच खूप आनंद होत होता. आणि आरोहीची एक मैत्रीण भेटली, त्यामुळे तिला तर खूपच आनंद झाला आणि खूप एन्जॉय केला आरोहीने. त्यानंतर मग आदित्यला ना हे बलून्स वगैरे जे की फोडायचे होते बंदुकीने, त्यामुळे मग त्यांनी फोडले. आणि खरंच मुलांना ना एक खूप मस्त असा आनंद वाटतो. हे सर्व खेळायला त्यांना भेटतं, भरपूर ॲक्टिव्हिटी राहतात यात्रेमध्ये पण, त्यामुळे भरपूर एन्जॉय मुलं जे आहे ना ते करून घेत असतात. त्यानंतर मग आदित्यच्या पप्पांनी पण थोडेफार जे की बलून वगैरे फोडले आणि खरंच मजा वाटते. आणि त्यानंतर आपल्या महिलांचं येतं जे की ज्वेलरी म्हणलं की काय, महिला काय विचारूच नका, भरपूर प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे मग मी पण भरपूर प्रमाणात जे की खरेदी वगैरे केली. तर इथं आणि माझं तर जास्त काहीच नाही बरं का, आरोहीनेच भरपूर केली कारण क्लचर वगैरे मी घेतले. आणि त्यानंतर मग आरोहीने पिना वगैरे घेतला, ब्रेसलेट वगैरे, आणि असेच खूप काही वस्तू घेतल्या. आणि किचन वगैरे पण छान होते, तर तेच मी घेतलं. आणि त्यानंतर मग आलो पुढं. तर इथं बघू शकता आदित्य खूप बोर झाला होता तर त्या मुलांचं काहीच नसतं. आणि आपण ज्वेलरी घ्यायचं म्हणलं की आपल्याला खूप सारा वेळ लागतो, त्यामुळे मुलं बोर होतात. त्यानंतर हे झुमके पाहू शकता, इतके सुंदर सुंदर झुमके होते आणि गंठण वगैरे पण खूप भारी होतं. तर त्यामुळे काही निघूच वाटत नाही. आणि त्यानंतर हे बघू शकता दरवाजाला वगैरे किंवा गॅलरीला वगैरे असे हे लावायला ना खरंच छान वाटतं. त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण तुम्ही नक्की सांगा. घंटीसारखं असतं ते. आणि नंतर आलो परत आम्ही दुसऱ्या साईडला. तर इथं बघू शकता आरोहीने परत खेळलं ते आणि खूप सारा असा एन्जॉय केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब